आता पाहूया लोकसभा रणधुमाळी संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। बारामती लोकसभेला महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवारच। महायुतीच्या बॅनरवर सुनेत्रा पवारांना मताधिक्य मिळवून देण्याचा निर्धार। खडकवासल्यातून 1 लाखांचं मताधिक्य देण्याचा बॅनरवर उल्लेख। सांगली आणि मुंबईच्या 2 जागा काँग्रेस लढणार। शाहू महाराजांची उमेदवारी महाविकास आघाडीकडून। त्यांनी काँग्रेसच्या पंजावर लढायची इच्छा व्यक्त केली। नाना पटोलेंचं वक्तव्य। प्रकाश आंबेडकर कोणी टाकत असतात, कोणताही प्रस्ताव अंतिम नसतो, चर्चा होऊ शकते। वंचितने काँग्रेसला दिलेल्या प्रस्तावावर संजय राऊतांचं वक्तव्य। काँग्रेसनं 7 जागा त्यांच्याकडे पाठवल्या, मग उरलेल्या ज्या काँग्रेसच्या जागांवरती वंचित उमेदवार उभा करून त्यांना पाडणार का? असे अनेक गुंते प्रकाशजी कधी असे कोणी टाकतात। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रिडल्स इन रामायण नावाचा एक ग्रंथ लिहिला होता, कोडी। तसं हे रिडल्स इन पॉलिटिक्स आहे। अहमदनगर लोकसभा निवडणुकीबाबत सुजय विखेंची अजित पवारांसोबत चर्चा। विखेंविरोधात निलेश लंके मैदानात उतरण्याचे संकेत। लंकेंबाबत भेटीत चर्चा झाल्याची माहिती। रत्नागिरी सिंधुदुर्गसाठी महिन्याभरापासून फटाके फुटतायत, पण उमेदवार काही घोषित होत नाही। विनायक राऊत यांचे नारायण राणेंना उद्देशून वक्तव्य। यंदा नारायण राणेंच्या पराभवाची हॅट्रिक होणार, राऊतांचं वक्तव्य। आजच्या दिवशी असंच एका उमेदवाराने सगळीकडे फटाक्या सुद्धा लावल्या उमेदवारी जाहीर झाल्याच्या संदर्भात। मागच्या महिन्याभरापासून दररोज ऐकतोय आज उमेदवारी जाहीर होईल, आता 5 मिनिटात जाहीर होणार आहे। रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपकडून रक्षा खडसेंना उमेदवारी। मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील नाराज। महायुतीच्या बैठकीत पाटील यांनी नाराजी व्यक्त केल्याची गिरीश महाजनांची कबुली। भाजपचंच काम करायचं आहे, नरेंद्र मोदींना पंतप्रधान करायचं म्हणून आम्ही सगळे कष्ट त्या ठिकाणी घेणार आहोत। पण यापुढे काही मागच्या चुका झालेल्या आहेत, ते थोडं दुरुस्त करायची एवढी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली, पण कोणाचीही नाराजी नाही। वैयक्तिक प्रचारासाठी फिरत नाही। दक्षिण मुंबईतून एनडीएचा उमेदवार निवडून द्यायचा आहे, मला कुठलाही शब्द देण्यात आलेला नाहीये, राहुल नार्वेकरांची माहिती। मुंबईचा कानाकोपरा यासाठी फिरत आहे की इकडनं एनडीएचा उमेदवार निवडून द्यावा। मी काय माझ्या वैयक्तिक प्रचारासाठी फिरत नाहीये। जे सहयोगी पक्ष आहेत ते सर्व मिळून जो निर्णय घेतील, त्या निर्णयातनं जो उमेदवार दक्षिण मुंबईला प्राप्त होईल तो निवडून आणायचा, हेच आमचं ध्येय आहे। वर्धा लोकसभेसाठी इच्छुक कराळे गुरुजींनी घेतली शरद पवारांची भेट। शरद पवारांसोबत झालेल्या भेटीचा तपशील थोड्याच वेळात समोर येणार। संजय मंडलिक आणि हसन मुश्रीफांची मुख्यमंत्र्यांसोबतची बैठक संपली। कोल्हापूर लोकसभेच्या जागा वाटपाबाबत शिंदेंसोबत चर्चा। शिंदे गटाकडून संजय मंडलिक तर भाजपकडून समरजितसिंह घाटगे इच्छुक।